विरुद्ध रोनी वॉरियर्स. युक्ता स्पोर्ट अक्षी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निवडले क्षेत्ररक्षण. त्यामुळे युक्ता स्पोर्ट अक्षी संघाला सांगतोय की लगेचच तुम्ही फिल्डिंगची सजावट करा. हा संघ आता मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत, जिथे आपल्यासोबत जॉईन होणार आहे अजय. खूप चांगली खेळी त्याने केलेली आहे. त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्रशांत कोल्हापकरने एक चौकार लगावला होता, त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे, ते सुद्धा त्यांनी घ्यायला यायचं आहे. आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज ची कॅच पकडली होती स्वराज गण, सर्वेश गण यांनी जी कॅच पकडली होती ते 200 रुपयाचं प्राइज आहे. रिदम बुरांडे यांच्याकडून ते सुद्धा घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी अजय आपल्यासोबत जॉईन होणार आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण वळतोय, जिथे एक विध्वंसक फलंदाज, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, युवराज किंग्स 11 संघाचा संघनायक, आणि आता मिळते त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब. एक स्पेशल गेस्ट आमचे कॅमेरामन, त्यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. मॅच सुरू होते तोपर्यंत आपण अजय सोबत थोडीशी बातचीत करतोय. अजय स्वतः टीम कॅप्टन आहे. टॉस हारला होता, प्रथम फलंदाजी करायची होती आणि एका एंडने विकेट जात होत्या. तुझा मनातील कशा पद्धतीचा स्ट्रॅटेजी होतं किंवा तुझ्या मनामध्ये काय सेट होतं की तू बोलला होतास की 70-75 पर्यंत आपण पोहोचू, परंतु तदनंतरच्या काळामध्ये तुम्ही 62 धावांवरच पोहोचलेत आणि चांगली गोलंदाजी तुझ्या माध्यमातून झाली. काय सांगशील एकंदरीत तुझ्या खेळीबद्दल? जास्त तर काही नाही, पण आपण ध्येय आपला जो ठरवला तो कधीच विसरू नये, तो पूर्ण केल्याशिवाय राहू नये. एकंदरीत अक्षी किंवा या विभागामधलं क्रिकेट, कारण तुम्ही सुट्टीच्या किंवा संडेला जास्त क्रिकेट खेळत नाहीत, मधल्या वारी तुम्ही जास्त क्रिकेट खेळता. एकंदरीत इकडचं क्रिकेट कशा पद्धतीचं चालू आहे आणि अजून डेव्हलपमेंट कशा पद्धतीने येते त्यामध्ये? अक्षी साखर प्रीमियर लीग खरोखरच ही प्लॅटफॉर्म हा चांगला उपलब्ध करून दिला आमच्यासारख्या खेळाडूंना, आणि आमच्यासारख्या खेळाडूंना इथे प्रसिद्धी मिळाली तरच वरती जाऊ शकतो. ह्या चांगला प्लॅटफॉर्म बनवून दिलेला आहे. एकंदरीत तुझ्या टीम साठी एक कानमंत्र द्यायचा असेल तर काय देशील? फक्त एकच, चांगले खेळा आणि या वर्षाची फायनल आमच्या ओनरला मारून द्यायची हीच अपेक्षा आमची. थँक्यू सो मच. हे होते आपल्यासोबत सध्याच्या घडीला एक विध्वंसक फलंदाजी करणारे अजय, जर्सी नंबर 45, ज्याने 49 धावा बनवल्या, 4 विकेट्स मिळवल्या. सर्वेश, तुम्ही कुठेही जाऊ नका. tenniscricket.in च्या माध्यमातून ही अक्षी साखर प्रीमियर लीग पाहत राहा. मी थोड्या कालावधीसाठी थांबतोय आणि वळतोय पुन्हा एकदा प्रितेश पाटील यांच्याकडे. जे प्राइज आम्ही अनाउन्स केलं होतं ते प्राइज घेण्यासाठी दोघेही इथे आलेले नाहीयेत. ते प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. प्रशांत कोल्हापकर आणि सर्वेश गण, चला या. ओव्हर टू यू प्रितेश पाटील. थँक्यू सो मच कपिल. एक विनंती असणार आहे, जर आतापासून 12वा खेळाडू नसेल तर पेनल्टी दिली जाणार आहे. चेंडू पडायच्या आधी 12वा खेळाडू येणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टी असेल. दोन्हीही संघांचा अद्यापर्यंत प्रतिनिधी आला नाहीये. जर चेंडू पडला तर पेनल्टी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय पाटील हा गोलंदाज सज्ज होतोय. आणि जो कोणताही क्षेत्ररक्षक कॅच किंवा विकेट घेईल या सत्रामध्ये त्याला रश्मिन गुरव यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. युक्त वॉरियर्स या दोन संघादरम्यानचे हा सामना. धनंजय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय.
नितीन सारंग पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला चेंडूवर नितीनच्या बॅट मधना फटका अगदी चांगला कव्हर्सला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय सिंगल निशी नितीन सारंग या इनिंगला प्रारंभ करतोय. धनंजय पाटील पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. हे षटक कशा पद्धतीने असणार ते सुद्धा पाहणं रंजकदार ठरणार. यावेळी मात्र फटका ओहो नितीन मात्र आपण पाहतोय गॅप शोधण्याचं कार्य करतोय. चांगल्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन या खेळाडूकडून पाहायला मिळते. नितीनने अगदी आपण पाहतोय डावाला सुरुवात झाल्यापासून कव्हर्सला असेल त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लिगला असेल चांगल्या पद्धतीने फटके खेळलेत. तंत्रशुद्ध पद्धतीने बॅटिंग करतोय. चांगल्या पद्धतीचा बॅटिंगचा टेक्निक या खेळाडूकडे आहे. चांगला एक्सपिरियन्स नितीन सारंगकडे आहे आणि तो एक्सपिरियन्स मैदानावरती तो मात्र पूर्णपणे अवलंबत असताना प्रणित गुरु आपण समोर कक्षामध्ये यायचं आहे. यावेळी मात्र फुल टॉस होता त्याला कॅप मध्ये टाकलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने. ओके तिथे मात्र डिक्लेअर आहे. धावा मिळतील 2 या चेंडूवरती. धाव फलकावरती एक मिनिट थर्ड अंपायर घेतलेला आहे वेस्ट साइड साडी. वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू होता की नव्हता चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत मात्र मुख्य पंचांनी मागितलेली आहे. रश्मिन गुरव यांच्याकडे प्रत्येक कॅच आणि विकेटला 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. डिसिजन पेंडिंग. And yes, it is. It's a beam. धाव फलकावरती 6 धावा लागल्यात. जिथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धनंजय पाटील यांनी टाकलेला खराब चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त स्वरूपाचा हा चेंडू. या चेंडूवरती मात्र फ्री हिट असेल त्यामुळे खऱ्या अर्थानं फलंदाजाला या चेंडूवरती मोठा हिट खेळण्याची मुभा असेल. पाहूया आता धनंजय पाटील फ्री हिटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने कमबॅक करणार कशा पद्धतीने पुनरागमन करणार. नितीन सारंग आणि सौरभ चांगल्या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करतोय. 7 धावा धावफलकार पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक पहिलं मैदानावरती चालू आहे. नितीन सारंग मात्र फुलातून बॅटिंग करतोय मैदानावरती. ओहो रिवर्स खेळण्याचा अटेम्प्ट. फ्री हिटच्या चेंडूवरती हा फटका जरुरी होता का? जर सरळ बॅटने खेळला असता फटका तर नो डाऊट ते मोठा हिट खेळू शकला असता. पण रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न गलत आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला धनंजय कडनं. चांगल्या पद्धतीचा गोलंदाज तो आहे. आणि जर आपण पाहिलं ना धनंजय पूर्णपणे कंट्रोल वाली गोलंदाजी करतोय. ऍक्शन बघा अत्यंत सुरेख आहे. क्रीजचा वापर सुद्धा तितकाच दमदार करतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवणारी गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. कोणत्याही पद्धतीने बॅट्समनला रूम तो देत नाहीये. धावफलकावरती 8 धावा लागल्यात. जिथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. ओहो मैदानावरती काय घडलं जाते तर यू मिस विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय करणारा चेंडू. फलंदाज जॉल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो फॉर टीम.
रोनित वॉरियर संघाला बसलाय मोठा धक्का. नवीन खेळाडू मैदानावरती येतोय. उद्देश या दरम्यान एक पारितोषिक येते. जर नितीन सारंग याने षटकाराची हॅट्रिक मारली तर आदेश पाटील उर्फ KGF याच्याकडून 2000 रुपयांचा पारितोषिक. इट ऑन दी बुट. नवीन गोलंदाज सतीश गोलंदाज ट्रॅक वरती आलाय. पहिला चेंडूवर नितीनच्या बॅट मधना फटका अगदी चांगला आहे पण लॉंग ऑनला धनंजय आहे. चांगली गोलंदाजी धनंजयने आपण पाहतोय. थ्रो अगदी आमच्या पंचांवरतीच केला होता. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. युक्त स्फोट अक्षी संघ मात्र मैदानावरती चांगली कामगिरी करतोय. नितीन सारंग याने जर षटकाराची हॅट्रिक मारली तर आदेश पाटील याच्याकडून 2000 रुपयांचा पारितोषिक. इथे मात्र फटका आलाय मोठा. चेंडू डिस्टन्स क्लिअर करतोय. डीप मिडविकेटच्या बाहेर येतोय. अगदी बहरदार प्रत्येक विकेट आणि कॅचसाठी रश्मीन गुरव याचकडून 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. युक्ता स्पोर्टच्या खेळाडूंसाठी मैदानावरती 15 धावा लागल्यात. रोनित वॉरियर्स आणि युक्ता स्पोर्ट अक्षी या दोन संघादरम्यानची ही लढत अगदी संमिश्र स्वरूपाचा खेळ अद्यापर्यंत खेळपट्टीवरती पाहायला मिळालाय. यावेळी चेंडू अगदी खोलात बुंदात चेंडू पाहायला मिळालाय. चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळते सतीश कडनं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कमबॅक कशा पद्धतीने करताना याला खूप महत्व असतं आणि तेच कमबॅक करून दाखवले सतीश याने. अनुभवी खेळाडू पाहायला मिळतोय. एक षटकारानंतर आणि त्याने आपल्या टप्प्यामध्ये केलेला बदल पाहायला मिळाला. फलंदाजाला अगदी लास्ट मोमेंट पर्यंत रेड केलं आणि त्यानंतर आलेला चांगला चेंडू सतीश कडनं. चेंडू निर्धाव धाव फलकावरती धावा लागलात 15. इथे मात्र चांगला फटका आहे. शॉर्ट स्कोअर लगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू मात्र डीप स्कोअर लगला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळेल. पॉवर प्लेचं शेवटचं षटक चालू आहे. या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण धावसंख्या जर आपण पाहिली ना रोनित वॉरियर्स संघाची ज्या पद्धतीने फुलायला पाहिजे होते किंबहुना ज्या पद्धतीने धावसंख्येला आकार मिळायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालेली पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी रोनित वॉरियर्स संघ मागे पडलेला पाहायला मिळतो. बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. नितीन सारंग मात्र आपण पाहतोय अगदी शांतपणे कूल माइंड बॅटिंग करतोय. कोणताही मोठा फटका तो मारत नाहीये. फक्त गॅप मध्ये चेंडू टाकतोय. डबल सिंगल मध्ये डिलिंग करतोय नितीन सारंग आणि हा खेळाडू याच पद्धतीच्या क्रिकेटसाठी ओळखला जातो. धाव फलकावरती जेथे 17 धावा लागल्यात. रोनित वॉरियर संघ कुठेतरी धावांसाठी स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. अशा वेळी एखाद दुसरा मोठा स्ट्रोक येणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं. इथे मात्र उद्देशच्या बॅट मधना डीप मिड विकेटच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. उद्देश इज ऑन द फायर नाव. तेवीस धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलेलं आहे. चांगल्या पद्धतीने उद्देश फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला एक चांगल्या धाव संख्येच्या दिशेने घेऊन जातो. आणि आता जो आयवा कॅच टिपला वैभव बरोबर ना, वैभव तांडेले यांनी जो सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला ना त्याला कमलाकर पाटील यांच्याकडून LED टीव्ही असणार आहे. बघा आयवा कॅचला LED टीव्ही. आता सर्वच आयवा कॅच साठी रेडी झाले असतील कारण
अमन नाकवा यांच्याकडून सुद्धा कॅच प्राइज आहे आयवा कॅच साडी 100 रुपयांचं प्राइज. धनंजय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती अप्रतिम गोलंदाजी अगदी नियंत्रित पूर्ण गोलंदाजी करतोय गोलंदाज धनंजय पाटील. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता त्याने मात्र मैदानावरती सादर केले. संघाचा संघनायक तो आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये सुद्धा दमदार मारा तो करतोय. नितीनच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाचा गेट ऑफ इंडिया होत असताना त्याने डीप कव्हरच्या बाहेर जातोय. 4 धावांचा क्रिकेटचा खेळ. या खेळाला आपण जर पाहिलं ना नेहमी फिल्डिंग कडे दुर्लक्ष केलं जातं पण बॅटिंग बॉलिंगच्या बरोबरीनेच या खेळामध्ये नेहमी क्षेत्ररक्षणात सुद्धा अनन्यसाधारण महत्व असतं. येथे मात्र चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने जागा बनवली रूम तयार केला नितीन याने गॅप मध्ये हा चेंडू टाकला. सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये केलं. क्रिकेटमध्ये या पद्धतीची मानसिकता असणं गरजेचं आहे. नितीनला माहितीये येथे मोठे फटके मारण्यापेक्षा आपण जर स्ट्राईक रोटेट केले किंबहुना डबल सिंगल वरती जरी फोकस केला तरी सुद्धा आपण मोठी धावसंख्या उभारू शकतो कारण समोरचा फलंदाज चांगल्या टच मध्ये आहे चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि नितीन मात्र अँकरची भूमिका चांगल्या पद्धतीने मैदानावरती पेश करतो. यावेळी नितीनच्या बॅट मधनं फटका मोठा आलाय. चेंडू ट्रॅव्हल करू शकत नाहीये. डीप मिडविकेटला टिपलाय. मोठा धक्का आणि फलंदाजाला आता मात्र परतावला लागेल परत. रश्मी 'सौजन्य दांडेकर नवीन गोलंदाज 2 to go. "29 on the board. नवीन बॅटर आपण पाहतोय सौजन्य आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. धाव फलकावरती 29 धावा लागल्यात. षटक क्रमांक 3 मैदानावरती चालू आहे. 5 षटकांच्या या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ किती धावांपर्यंत मजल मारणार तर 50 प्लस गेले तर निश्चितपणे एक चांगली धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळेल. धनंजय मात्र चांगल्या पद्धतीने मैदानावरती गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतोय. येथे मात्र आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू बीमर आहे. वास्ट हाईटच्या वरती टाकलेला चेंडू. धनंजयने जर आपण पाहिलं ना तर येथे खराब चेंडू टाकलाय आणि त्यामुळे कुठेतरी धनंजय या चेंडूवरती फ्री हिटची घोषणा सुद्धा केलेली आहे. त्यामुळे आता येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट असेल आणि पाहूया फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करणार. या चेंडूवरती फटका दमदार. चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल करतोय. टिप स्क्वेअरला टिप विकेटच्या बाहेर चांगला फटका आलेला. "34 ऑन द बोट. फ्री हिटचा यथेच्छ लाभ उठवला फलंदाजाने. सौजन्य मात्र सौजन्यपूर्वक फलंदाजी मैदानावरती करतोय. ओहो चांगला चेंडू. त्याला मात्र चांगला सन्मान सुद्धा दिलाय. क्यू रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट स्वरूपाची बॅटिंग आपण मैदानावरती पाहतोय. धाव फलकावरती 35 धावा रोनित वॉरियर संघाने लावल्यात. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर 3रं षटक संपुष्टात आलं. प्रत्येक षटकाकडे उंचावणारी धावा संख्येची आपण पाहतोय सरासरी पाहायला मिळते. धावसंख्येचा ग्राफ धावसंख्येचा आलेख प्रत्येक षटकात उंचवता दिसतोय. चला ड्रिंक्स ब्रेक आहे आणि पाणी घेऊन जायचं मैदानावरती. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक आहे तोपर्यंत आम्ही घेऊन जातो डीजे मास्टर कडे.
मध्ये काही पारितोषिक अशी आलेत ना, जर बॅनरला हिट झाला तरी सुद्धा पारितोषिक असणारा बॅटर्ससाठी उलेश नाकवा यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जर डायरेक्ट खेळू लागला तर उलेश शैलेश दिलेश नाकवा यांच्याकडून 5,000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. त्यानंतर रणजित गड यांच्या बॅनरला चेंडू लागला तर कॉकटेल ग्रुप कडून 1,000 रुपयांचा पारितोषिक. निशांत गण यांच्या बॅनरला जर चेंडू लागला तर निशांत गण यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक. मुकेश बामजे यांच्या बॅनरला चेंडू लागला तर मुकेश बामजे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा पारितोषिक. आईवा कॅशला अमन नाकवा यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक. अशा पद्धतीची आकर्षक पारितोषिके पाहायला मिळतात. अक्षी सॉकर प्रीमियर लीगचा आपण पाहतोय दैदीप्यमान 16 मैदानावरती पाहायला मिळतोय, जिथे आता सामना रंगलाय रोनित वॉरियर्स आणि युक्त स्फोटकशी या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ अगदी ताकदवर तगडे प्रतिस्पर्धी आमने सामने आलेले आहेत आणि एक चांगला सामना मैदानावरती रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये 35 धावा, जिथे पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या आणि त्यानंतर तेथून फलंदाजाने आपल्या कामगिरीमध्ये केलेला बदल किंबहुना उद्देश असेल, त्यानंतर सौजन्य दांडेकर असेल यांनी केलेली बहरदार फलंदाजी आणि त्याचमुळे आतापर्यंत 35 धावा आपण ढाफलकर पाहतोय. महेंद्र गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती फलंदाजाला बीट करणारा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी महेंद्र याची पाहायला मिळते. नेहमी ज्यावेळी डावखोरा गोलंदाजी येतो ना त्यावेळी एक वेगळ्या पद्धतीचा चॅलेंज तो रायटी बॅट्समन समोर निर्माण करत असतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय महेंद्रकडून. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू, त्यावरती हुकता फटका, चेंडू सीमा रेषा पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लक्षच्या बाहेर येतोय. जो फलंदाजी करतोय सौजन्य दांडेकर, त्याच्या प्रत्येक षटकारासाठी आतापासून पारितोषिक असणार आहे किती रुपयांचं? 1,000 रुपयांचं. 47 ऑन द बुट. महेंद्र गोलंदाजी करतोय. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आता महेंद्रवरती पाहायला मिळतोय. कुठेतरी 2 मोठे फटके आल्यानंतर पूर्णपणे आपण पाहतो अंडर प्रेशर पाहायला मिळते गोलंदाज. इथे मात्र फटका फसलाय, मिस टाइम आहे, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षकालाय आणि आपल्याच गोलंदाजीवरती शानदार झळ टिपलाय. मैदानावर ₹500 पारितोषिक आलेला आहे. रश्मिन गुरव यांच्याकडून सुद्धा प्रत्येक कॅचला आणि विकेटला ₹500 पारितोषिक आहे. नवीन खेळाडू मात्र मयूर तांडेल आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. धाव फलकावरती 48 धावा लागलेल्या आहेत.
आता मात्र एक मोठ्या धाव संख्येच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतोय तो रोनित वॉरियर संघ. चांगल्या दर्जाची फलंदाजी, अगदी क्वालिटेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळते अद्यापर्यंत रोनित वॉरियर संघाच्या माध्यमातून. येथे आणखीन एक मोठा फटका आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज परत मध्ये परत 1 मोर विकेट डाऊन. झुगारून आता बॅटिंग करावी लागेल. 48 ऑन द बुट, हॅट्रिक बॉल. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाला चकवलंय. चांगला कमबॅक, दिमाखदार पुनरागमन कशा पद्धतीने करायचं ना ते गोलंदाज महेंद्र याने दाखवून दिले. षटक क्रमांक 14 झाले संपुष्टात. 4 षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 48 आणि आता मात्र एका षटकाचा खेळणं आहे शिल्लक. नवीन गोलंदाज प्रथमेश भाटकर पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती. जेथे धावफलकावरती 48 धावा आपण पाहतोय. स्पिनिंग स्वरूपाची गोलंदाजी, पहिला चेंडूवरती हल्ला बॉल केलाय. चेंडूचा पाठलाग 200 रक्षक जरूर करतायत, परंतु या चेंडूवरती धावा मिळतील 2. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि आता मात्र धावफलक 50 धावांची वेस ओलांडतोय. 50 ऑन दी बोर्ड, ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. 5वं षटक मैदानावरती आपण पाहतोय. कुठेतरी 50 धावा आल्यात. एक फायटिंग टोटल मैदानावरती पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाजाने केलेली चांगली कामगिरी आणि खऱ्या अर्थाने कम्प्लीट टीम एफर्ट्स असतो ना, हे रोनित वॉरियर संघाने दाखवून दिलंय. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क, त्या पद्धतीने ते फलंदाजी करतायत. खऱ्या अर्थानं प्रत्येक फलंदाज अगदी शॉर्ट इनिंग खेळतोय, परंतु संघाला गरजेची जी फलंदाजी आहे ना, तर प्रत्येक फलंदाज करत असताना पाहायला मिळालंय. यावेळी मात्र उद्देशच्या बॅटमधना फटका दमदार. फील्ड प्रोटेक्शन नाहीये. चेंडू गाठेल सीमा रेषा. यस इट इज या चेंडूवरती आलाय. वेलकम बाउंड्री, वेलकम फोर. मॅच मध्ये अक्षरशः उद्देश दहाडताना पाहायला मिळालाय. अगदी पहिल्या चेंडू पासून त्याने आक्रमक पवित्रा स्वीकारलाय. डान्सिंग डाऊन द विकेट ने स्ट्रेट ऑफ द विकेट, ओव्हर द बॉलर हेड. फटका अगदी चांगला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 4 धावांसाठी येतो. उद्देश आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. आपल्या रंगात तो मात्र रंगताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला उद्देशच्या बॅट मधून. ओ हो, काय एफर्ट्स लावलेत, कमालीचं फिल्डिंग. पण त्यानंतर झालेला थ्रो तेवढा चांगला नव्हता जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवला धनंजय याने. धावफलकावरती 2 धावांचे ऍडिशन होईल
आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येपर्यंत. टू गो या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळणं आता मात्र शिल्लक आहे आणि पाहूया शेवटच्या 2 चेंडूंवरती काय घडणार. किती धावांपर्यंत बॅटिंग करणारा संघ मजल मारणार, किती धावांचं उद्दिष्ट टोटल टार्गेट धाव फलकावरती ठेवणार. इथे मात्र फटका अगदी दमदार क्षेत्ररक्षक देते आहेत, त्याने चांगले एफर्ट्स केलेत आणि चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड सुद्धा केले. कमालीची फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळाली. पहिली धाव घेतली आणि सेकंड धाव सुद्धा अगदी चित्त्याच्या चपलाने कंप्लीट केले. नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज सुजल अगदी डेंजर एंडला धाव होता, पण त्याने सुद्धा आपण पाहतोय ही धाव अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट केले. धाव फलकावरती 62 धावा लागल्यात. आता मात्र शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु मिस टाइम जरूर झालाय. सतीश जेल खाली आलाय, सतत टिपलाय चांगला कॅच. धाव फलकावरती 62 धावा, विजयासाठी 63 धावसंख्येची आवश्यकता असेल. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल, याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो आम्ही आमचे अनुभवी समालोचक विकास दादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी चालू सामना आपण बघतोय रोनित वॉरियर्स विरुद्ध युक्ता स्पोर्ट्स अक्षी. यामध्ये नाणेफेकीचा कौल युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघाच्या बाजूने लागला होता. रश्मीन गुरवचा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकला, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अतिशय चांगली फलंदाजी केली होती ती रोनित वॉरियर्स साखर संघाने. रमेश पाटील यांचा संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना तब्बल 62 रन्स त्यांनी काढल्या, 62 धावा जमवल्या. 63 धावांचं आव्हान घेऊन आता बघतोय आपण युक्ता स्पोर्ट्स अक्षी कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आणि रश्मीन गुरव यांच्याकडून पारितोषिक सुद्धा आलंय त्यांच्या फलंदाजांचा हौसला अफजाई करण्यासाठी किंवा त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी की चौकार आणि षटकार यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपये असतील.
संघाच्या ओनर्स कडून बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करून आपल्या संघाचं जे 63 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे ते कशा पद्धतीने पार पाडलं जाईल, किंवा रमेश पाटील यांचा संघ आहे रोनित वॉरियर्स, ते कशा पद्धतीने हे टार्गेट आहे ते डिफेंड करतील हे येणाऱ्या आपल्याला 5 षटकामध्ये दिसणार आहे. याच्यानंतर जो संघ मागाशी आपण जिंकला बघितला होता त्यांना एक संधी आहे. मागच्या मॅच मध्ये विनर संघ जो आहे यांच्यातील विनर संघासोबत खेळायचा आहे तो या स्पर्धेतील शेवटचा आजच्या दिवसातील शेवटचा स्पर्धा असेल, पुढचा सामना असेल तो घेऊन चालतो. या मॅच मध्ये पुन्हा एकदा सलामीवीर या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत. तर मी विनंती करतोय रोनित वॉरियर्स संघाला आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. या मॅच साठी ऑफिशियल्स आपण बघतोय या ठिकाणी कल्पेश म्हात्रे, कोरलई आणि मोहम्मद बकवाल सर मांडला हे दोन एक चांगले खेळाडू या ठिकाणी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत ते बघतोय ते या ठिकाणी पुरुषोत्तम भगत जे एक उत्तम खेळाडू आहेत. विजय मार्तन थेरोंडा संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती वयाची 46-48 पर्यंत वय पोहोचले तरी पण अजूनही तरुण खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी मागील स्पर्धा जी झाली होती याच मैदानावर त्यावेळेला बघितलं होतं. पण थर्ड संघासोबत खेळत असताना त्याने अतिशय चांगली कामगिरी केली होती. याच दरम्यान आमचे मित्र साई या ठिकाणी उपस्थित झालेत. साई पाटील त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीसाठी धनंजय आणि प्रथमेश ही जोडी मैदानात. गोलंदाज आपण बघतोय एक अनुभवी असा गोलंदाज ज्याची ख्याती संपूर्ण अलिबाग तालुक्याने ज्याची दखल घेतली होती असा नितीन सारंग पहिलं षटक घेऊन येतोय. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर टाकला होता. नितीनची गोलंदाजी आपण नेहमी बघत असतो. अतिशय कंजूस भरी गोलंदाजी नेहमीच त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याचा नेहमी नावाचा त्याच्या गाजावाजा झालेला आहे. परंतु कामानिमित्त क्रिकेट पासून काही काळ दूर असल्यामुळे आपण त्याला मैदानात बऱ्याच उशिराने बघतोय. पहिला चेंडू अतिशय योग्य टप्प्यात टाकला होता, निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात थोडासा फ्लंबल होतोय. फ्लंबल पडल्यानंतर मात्र अतिशय चांगल्या चपलाईने दोन्ही फलंदाज धावा मात्र घेतात. 2 सिंगल्स कन्वर्ट करतात 2 मध्ये आणि धावसंख्या होती ती बिनबाद 2 धावा. सुरुवात झाली धावसंख्येची. धनंजय आणि त्याचा साथीदार प्रथमेशने 2 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा आपल्या संघासाठी अर्जित केलेल्या आहेत, प्राप्त केलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर समाचार. अतिशय चांगला जोरकस प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. होणार तुमच्या ऑन द बाय कॅश. चौकार मारा 500 कमवा, षटकार मारा 500 कमवा. प्रथमेशच्या नावावर 700 रुपयाची नोंद झाली. ओव्हर पिच डिलिव्हरी मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिडऑफच्या क्षेत्रात धाव घेण्याचा प्रयत्न होता परत पुन्हा प्रथमेशचा, परंतु क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. संघाचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित होता. कोणत्याही प्रकारे धाव जाणार नाही याची त्याने अतिशय जबरदस्त पद्धतीने दक्षता सुद्धा बाळगली आणि चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 8 धावा झाल्या आणि या वेळेला आपण बघतोय फ्लोवर फुलटॉच पद्धतीचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमारेषा पार. चौकार. दिला या फलंदाजांनी. लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता, जे सर्वात सेफ झोन म्हणून ओळखला जातो एरिया, गोलंदाजाच्या डोक्यावरून त्या चौकाराची नोंद केली गेलेली आहे.
पुन्हा एकदा ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात करतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक त्याचं झेलात रूपांतर करतोय. फलंदाज प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. पण आता डीजे वर सुद्धा शुभमला बोलवल्यावर गाण्यामध्ये पण फरक पडला. बाबाच्या जागेवर मुलगा आला का गाण्यात फरक पडलाय. नवीन आणि जुनं यामधला हे फरक आहे. अतिशय चांगला संगीतकार या ठिकाणी बघताय, संगीतबद्ध अतिशय लयबद्ध संगीत या ठिकाणी डीजे शुभम याने लावलं होतं. धावसंख्या बघतोय, धावपळ कव्हर झालेली ती 12 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती 12 धावा. 63 धावांचं लक्ष्य आहे. 12ची सरासरी जवळपास बरोबर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केली होती, परंतु नितीनने अतिशय चांगला एक चेंडू टाकला आणि महत्त्वपूर्ण अशी सफलता शेवटच्या चेंडूवर प्राप्त केली आणि प्रथमेशला जो संघात त्या विजयातील अडसर होऊ शकला असता त्याला मात्र माघारी पाठवलंय. प्रथमेश बाद जरी झाला असला तरी एक षटकार आणि एक चौकाराची त्याने नोंद केली आणि आपल्या खात्यामध्ये 1000 रुपयांचं नोंद 1000 रुपयांचं पारितोषिक जमा केलेलं आहे. हल्ली दिवसभर तुम्ही काबाड कष्ट केलं तर दगडाची कामं केलीत तर तुम्हाला 500च्या वरती मजुरी मिळणार नाहीये, परंतु इथे 1-2 षटकार ठोका तुम्हाला 1000 रुपयाची मजुरी मिळालीच समजा. धन्यवाद रश्मीन गुरव. पंकज कुलाबकर, आपण जर पहिल्या चेंडूवर षटकार लगावलात तर गन वॉटर स्पोर्ट यांच्याकडून आपल्याला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. परंतु गोलंदाज सौरभचा अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर फलंदाज पंकजला चेंडू सोडावा, धनंजयला चेंडू सोडावा की मारावा या दुविधेमध्ये अडकला असताना चेंडू मात्र बॅटची कडा न घेता यष्टीरक्षकाकडे पर्यंत पोहोचतोय. नितीन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, त्या ठिकाणी यष्टीरक्षण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. गोलंदाज सौरभ पुन्हा एकदा तयार. आखूड टप्प्याचा चेंडू स्वतःला चांगलं कन्वर्ट करतोय, स्वतःला पोझिशन मध्ये आणतोय, पुलचा फटका लगावतोय, पॉवरफुल 1 बाउन्स, सही मारायच्या पार, चौकार. सर्व खेळाडूंना की प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी रश्मीन गुरव संघाचे ओनर यांच्याकडून 500-500 रुपये आहेत. त्यामुळे चान्स आहे, हात धुवून घ्या, चांगली फलंदाजी करा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची खालची कडा घेतली, चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत 1 ची वाढ, धावसंख्या झालेली 17 धावा. आपणास आपले ओनर्स पारितोषिक लावतात, आपण पारितोषिक जरूर कमवा, परंतु त्यासाठी विकेट सुद्धा आपल्या हातामध्ये ठेवायची आहे. हाती घाई करायची नाहीये. जास्तीत जास्त जर तुम्ही विकेटवर राहाल तर तुमचे चौकार षटकार मिळतील आणि हीच अपेक्षा आपल्या संघ मालकाची असणार आहे. कारण जास्तीत जास्त पैसे आपल्या खेळाडूंनी कमवायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपला संघ सुद्धा जिंकला पाहिजे, हीच सुद्धा त्याच्या मनात धारणा असणार आहे. अतिशय चांगली फलंदाजी धनंजयकडून. 5 धावांवर खेळतोय, 3 चेंडूंचा सामना केलाय, 17 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. सौरभ 3 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करतोय, त्याच्याकडून त्याच गोलंदाजीची अपेक्षा आहे. याच्यानंतर मोठे स्ट्रोक जाणार नाही याची दक्षता बाळगली जाते. क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीने चक्रव्यूह लावलेला आहे. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट असे क्षेत्ररक्षक त्यांनी तैनात केलेले आहेत सीमारेषेवर. परंतु जोरकस मारण्याचा प्रयत्न पंकज याचा, पंकज 1 बाउन्स, चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थोडासा कमी पडला, परंतु सेफ झोन मध्ये होता. 4 धावांची या ठिकाणी नोंद केली गेली.
500 रुपये मिळालेले आहेत, आणखी 500 रुपये कमवण्याची संधी होती. पंकजसाठी फक्त +1 आहेत. एक चौकार लगावलेला आहे, नंतर सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केला जातोय. अतिशय सेन्सिबल बॅटिंग दोन्ही फलंदाजांकडून बघायला मिळते. कोणत्याही प्रकारे हाराकिरी करत नाहीयेत किंवा घाई करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. 22 धावा, अतिशय चांगलं जे रिक्वायर्ड रन रेट आहे त्याच्या पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण चालू आहे. धावा 22 झालेल्या आहेत. या षटकातील अद्यापही एक चेंडू येणं बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंजेस केले जातात. त्यांना माहिती आहे की धनंजय कशा पद्धतीचा खेळाडू आहे. त्याच्याकडे डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. परंतु वेगवेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या हातामधून चेंडू निसटला. जर आणि तर क्रिकेटमध्ये असं होऊ शकते. जर आणि तरला सुद्धा किंमत असते आणि जरला तरला किंमत नसते सुद्धा. अशा पद्धतीने आपण बघतोय. एक धाव मात्र मिळाली. 2 षटकांची समाप्ती सुद्धा झालेली आहे. 2 षटकात पॉवर प्लेची समाप्त होऊन धावसंख्या ती 23 धावा. उर्वरित बघूया 4-3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकात तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे. ह्या 40 धावा कशा पाडणार, हे फलंदाज कशा पद्धतीने खेळणार, धनंजय आणि भरभक्कम देहयष्टी असणारा पंकज कुलाबकर किती फटके मारणार, किती धावा जमवणार, किती संघासाठी पैसे आपल्या स्वतः खात्यामध्ये नोंद करणार, हे येत्या काही क्षणात आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तिसऱ्या षटकासाठी कोण येतोय गोलंदाजीला? संघाचे ओनर स्वतः रमेश पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत आणि त्याला माहिती आहे कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे. त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. 40 धावा डिफेंड करायच्या आहेत. 40 रन्स रिक्वायर्ड इन 3 ओव्हर्स. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. रमेश पाटील गोलंदाजीसाठी स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलेला आहे, परंतु संघा सहकाऱ्यांसोबत विचार विनिमय करून त्याने हा निर्णय घेतलेला आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आपल्या शेवटच्या 2 षटकांमध्ये जी आहेत याच्यानंतरची त्यांच्यासाठी कशा पद्धतीची गोलंदाजी त्याची असणार आहे, किती धावा त्यांच्यासाठी राखतोय ते बघणार आहोत आपण. जरा फास्ट खेळायचं आहे आपण. क्षेत्ररक्षण आपण बघणार आहोत. डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला एक वाईडिश मिड ऑफ, त्याचप्रमाणे वाईडिश लॉंग ऑन किंवा लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट. लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळतोय. चेंडू बरोबर वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव या ठिकाणी घेतली ती धनंजयने स्ट्राईक रोटेट केला. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या आहे ती 24 धावा. 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 24 धावा आहेत. धावा धावफलकावर लागतायत. या ठिकाणी आपण बघणार आहोत कशा पद्धतीने पंकज खेळणार आहे. पंकजची 5 धावांवर खेळतो वैयक्तिक. समोर गोलंदाज रमेश. आहा, क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, बैट का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई और बल्लेबाज बाद देण्याची गरजच नाही. बॅट्समन ऑलरेडी गेलेला आहे तिथे. थर्ड अंपायर नाही, अंपायरचं लक्ष होता, परंतु चेंडू बॅटला लागला त्यावेळेला बॅट घासली की चेंडू बाउन्स होऊन गेलाय हे तिसऱ्या पंचांकडे बघण्यासाठी पंचांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे. पंचांचं लक्ष बरोबर आहे, परंतु थोडंसं डाऊटफुल आहे. फलंदाजाला वाटलं बॅटचा आवाज आलाय त्यामुळे तो बाधवून तंबूत परतत होता, परंतु अंपायरने कोणावर अन्याय होऊ नये म्हणून वेट केला आणि थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलेला आहे. जोपर्यंत थर्ड अंपायर येईल तोपर्यंत डीजे मस्त गाणे लावतो. शुभम, कम ऑन.
पंचांना काय निर्णय आता लक्षात आलेला नव्हता. पहिला बॅटला लागलाय की बाउन्सर लागलाय. पंचांनी निर्णय त्यांच्या पद्धतीने ऑनफिल्ड आधीच नॉट आउट दिला होता. त्याच्यामुळे नो डाऊट थर्ड अंपायर त्या घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ऑनफिल्ड निर्णय जो आहे नॉट आउट तोच या ठिकाणी कायम करण्यात येतोय. परंतु रमेशचं कौतुक करावं लागेल. रमेश जे संघाचे ओनर आहेत, प्रमुख गोलंदाजीसाठी आलेत, त्यांचं कौतुक करायला लागेल. लाजवाब गोलंदाजी केली होती त्यांनी. पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू होते. एक धाव काढली जाते आणि एकाच धावेवर संतुष्ट कारण फेकी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून एक धाव मिळालेली आहे. खरोखर अतिशय चांगलं कमबॅक केलं रमेशने या तिसऱ्या षटकामध्ये. 3 चेंडू टाकलेत. 1 चेंडूवर 2 चेंडूंवर सिंगल्स आल्यात. 1 चेंडू निर्धाव गेलाय. सुंदर गोलंदाजी अद्यापपर्यंत. धनंजय खेळण्यास तयार झालाय. धनंजयने सुद्धा 1 चौकाराची नोंद केलेली आहे. रश्मीन मात्र म्हणतोय की जास्तीत जास्त धावा काढा. या वेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सीमा रेषा पार. षटकार. अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. सक्सेसफुल सुद्धा झाला स्ट्रोक त्याचा. ते म्हटलं जातं ना, बनी तो बनीने तो अब्दुल गनी, तशा पद्धतीचा रिव्हर्सशिप होता. परंतु अतिशय चांगला कंट्रोल मध्ये केलेला. या वेळेला हलक्या हाताने ढकलतोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंदचं. मिलिंद अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू पर्यंत जातोय. चेंडू उचलतोय आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू देतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. एक षटकार जर वगळला तर अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती ती रमेशने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. जो टप्पा टाकला होता त्याने याच्या प्रिव्हियस डिलिव्हरीवर जो षटकार लगावला गेला तो सुद्धा चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. धावसंख्या 32, 32 रन. परंतु आखूड टप्प्याचा चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. चेंडूला पुल करतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या खूप लांब. षटकार. पाणी घेऊन जायचं आहे. चांगली गोलंदाजी केली होती परंतु शेवटचा चेंडू थोडासा खराब आला. पंकजने वाट बघितली चेंडूची आणि त्याची नंतर मग वाट लावून टाकली. त्या चेंडूवर जोरदार प्रहार केला आणि चेंडू जबरदस्त पद्धतीने डीप मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी भरकावून दिला होता. तो डीप मिडविकेटचं क्षेत्र आहे ते की डीप काऊ कॉर्नरचं आहे तो अंदाज मात्र येत नाही आम्हाला या ठिकाणी उभं असल्यामुळे. यस, डीप मिडविकेट. अतिशय चांगल्या पद्धतीने धावसंख्या बघतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि 38 धावा झाल्यानंतर आता उर्वरित 2 षटकं म्हणजे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. सामना दोन्ही संघांकडे झुकलेला आहे. जो सामन्याचा जे तराजू आहे तो समांतर अंतरावर आहे. 12 चेंडू आणि 25 धावा म्हणजे सामना 1 षटक सामन्याचं चित्र फलंदाजी करणाऱ्या संघाकडे पण झुकवू शकतो. त्याप्रमाणे चांगलं जर षटक पडलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा या मॅच मध्ये वरचष्मा प्राप्त करू शकतो. परंतु तत्पूर्वी आपण बघितलं तर 2 षटकार लगावल्यानंतर पंकज आणि धनंजय यांनी दोघांनी सुद्धा 500-500 रुपये प्रत्येकी कमावलेले आहेत. रश्मीन गुरव हे आपल्या संघाच्या प्रोत्साहित करतात आणि षटकार ठोकलेला आहे. गणसाहेब गण वॉटर स्पोर्ट यांनी पण षटकारासाठी 1000 रुपये लावले, 500 रुपये लावलेले आहेत. ते सुद्धा त्यांनी प्राप्त केलेले आहेत. 500 रुपये जमा करायचे आहेत आमच्याकडे. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना विनंती आहे की सर्वप्रथम आपण या ठिकाणी पैसे जमा करा आणि मग अनाउन्स करायला लावा आम्हाला. तर बघूया 12 चेंडू आणि 25 धावा. नितीन सारंगच्या भरवशाच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला गेलेला आहे. भरवशाचा गोलंदाज आहे नितीन सारंग. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. धनंजय चांगल्या पद्धतीने खेळतोय. अद्यापर्यंत 7 चेंडूंचा सामना केलाय त्याने. तब्बल 14 धावा जमवल्यात. पंकजने 5 चेंडूंचा सामना केलाय. 12 धावांवर नॉट आउट आहे तो सुद्धा. दोन्ही फलंदाज नॉट आउट चांगली कामगिरी करतात. एक 14 धावांवर खेळतोय, एक 12 धावांवर खेळतोय. 12 चेंडू 24 धावा.
चांगला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगल्या पद्धतीने एक धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दोन्ही फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीज मध्ये पोहोचतात. एक धावाची नोंद या ठिकाणी धनंजयच्या नावावर केली जाते. एक धाव मिळते पहिल्या चेंडूवर. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 24 रन्स रिक्वायर्ड इन 11 डिलिव्हरीज. सामना रंगतदार अवस्थेत येणार. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन जाणार, यात माझ्या मनात तरी कोणती शंका नाहीये. बघूया काय होते, काय घडते आणि काय बिघडते. पंकज एक भल्या मोठे दहयष्टी असलेला एक फलंदाज आपण बघतोय. वेस्ट इंडियनचे प्लेयर जे असतात तशा पद्धतीचा फलंदाज आपण बघतोय या ठिकाणी, आणि त्यांच्या सारखीच फलंदाजी सुद्धा तो करतोय. मोठे स्ट्रोक सुद्धा त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेले आहेत. एक चौकाराची नोंद आहे त्याच्या नावावर. एक षटकाराची सुद्धा एक लास्ट बॉल आहे तो काउंट केला, षटकार मारला होता त्याने. पुन्हा एकदा चांगला चेंडू. नितीन मात्र ऑफ स्टंप पिचिंग चेंडू टाकतोय. धावा मात्र सिंगल्स गेल्या तरी मात्र त्या चालण्यासारख्या आहेत. रोहित वॉरियर्स संघाला 2 धावा 2 सिंगलच्या रूपामध्ये गेल्या. धावा आता आवश्यकता आहे ती 21 धावांची, 23 धावांची. 23 रन्स रिक्वायर्ड. 23 धावा आवश्यक आहेत 10 चेंडूंमध्ये. चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली बघा. हळवारपणे धावत येतोय. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय ते ओळखतोय. फलंदाजाच्या मनामध्ये कोणत्याच ठिकाणी फटका मारण्याची शक्यता आहे ती ओळखतोय तो, आणि त्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी सुद्धा करतोय. अतिशय चांगली सेन्सेबल गोलंदाजी. अचूक टप्प्यावर पहिल्या 3 चेंडूंवर 3 सिंगल्स खर्च केलेले आहेत. धावसंख्या झालेली ती 41. 22 धावांची आवश्यकता आहे 9 चेंडूत. आहा, ऑफ स्टंप पिचिंग चेंडू बरोबर वाईड लाईन, वाईडची जी लाईन आहे त्याच्या बरोबर अलीकडे चेंडू टप्पा टाकतोय. फलंदाजाला बुचकळ्यात पडतोय. फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करत होता. आणखी एक निर्धाव चेंडू. म्हणजे अतिशय गोलंदाजी बघा. अतिशय चांगलं चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय. मी म्हटलं होतं की हळुवार पद्धतीने धावत येतोय. फलंदाजाच्या फुटवर्कचा, त्याच्या मनात काय चाललंय याचा विचार करत गोलंदाजी करतोय तो नितीन सारंग. 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 8 चेंडूत 22 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं इक्वेशन प्रत्येक चेंडू गणित बदलत चाललेला आहे. पुन्हा लाजवाब गोलंदाजी. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. सटीक लाइन एंड लेंथ पे गेंदबाजी कर रहे हैं आपण नितीन सारंग. सटीक लाईन, सटीक यॉर्कर. फलंदाजाला अंदाज आलेला नाहीये. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. लाजवाब, सुरेख, सुंदर, अप्रतिम गोलंदाजी. परंतु शेवटचा चेंडू कसा असेल, पंकज काय करणार या चेंडूवर. लोअर फुलटॉस चेंडू. पंकजच्या बॅटमधून मोठा फटका निघतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. शुभम, थँक्यू सो मच. काय गोलंदाजी झाली होती. 5 चेंडू फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर पंकजने मात्र जागा बदलवली स्वतःची. जागेवरून न खेळता थोडंसं पायांचं मोमेंट्स केलं. थोडंसं नितीनचं मनोदय, म्हणजे नितीनची जी एकाग्रता होती बंद करण्याची ती त्याने बिघडवली. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. ती एकाग्रता भंग केली. त्यामुळे नितीनचा जो चेंडू अचूक टप्प्यावर पडतो तो थोडासा लोअर फुलटॉच पद्धतीचा झाला. आणि काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन यांच्या मध्ये जो जागा होती, जो गॅप होता, त्यामध्ये बरोबर चेंडू फटकावला त्याने आणि 500 रुपये प्लस चौकार वसूल केला जो रश्मीन गुरवने लावला होता. धावसंख्या आपण बघतोय 45 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 6 चेंडूत तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार, काय बिघडणार बघूया. धनंजय आणि पंकज दोघांच्या नजरा स्थिर झाल्या. दोघांना सुद्धा सौजन्य दांडेकर येतोय गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक नाही. सौजन्याला थोडासा दबावामध्ये तो गोलंदाजी कशी करेल याचा अंदाज आलेला नाहीये. तर कर्णधाराने गोलंदाजाला चेंज केलं. मालकाने गोलंदाजाला चेंज केलं आणि कर्णधाराच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला शेवटचा. पण खरोखर नितीनचं कौतुक करावं लागेल. नितीनने अप्रतिम गोलंदाजी केली. 25 धावा पाहिजे असताना फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 18 धावा त्याने तब्बल शेवटच्या षटकात ठेवल्यात. उद्देश येतोय गोलंदाजीसाठी.
उदेश कलापकर गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. काय होणार या मॅच मध्ये? सामना रोमांचक अवस्थेत पोहोचलेला आहे, रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन पोहोचलेला आहे. रोंगटे खडे करने वाला ये मुकाबला. उद्देश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल? कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट. कॅप्टनच्या डोक्यावर त्यांनी स्वतःच्या खांद्यावर, नवीन खेळाडूला गोलंदाजी देण्यापेक्षा स्वतःच्या खांद्यावर त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. पण ती ही जबाबदारी कॅप्टनला पेळवलीच पाहिजे, परंतु ती पेळवणार का? 6 चेंडू 18 धावा. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला, गोळीच्या वेगाने चेंडू जातो डीप मिड विकेट से मारे शापार. चौकार. ₹500 आणखीन नोंद केलेली आहे. रश्मीन गुरव त्या ठिकाणी काउंट करतायत किती झालेत 500, आणि त्यांची इच्छा सुद्धा आहे सगळेच्या सगळे फटके चौकार षटकाराने जावेत आणि आमच्या संघाला विजय मिळावा. परंतु बघूया उद्देश कशा पद्धतीने खेळणार आहे तो, कारण उद्देशच्या पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याला थोडंसं माइंड सेटिंग चेंज करावं लागेल, क्षेत्ररक्षणाची सेटिंग सुद्धा चेंज करावी लागेल. 5 चेंडू 14 धावा. परंतु काय सेन्सिबली खेळतोय, लाजवाब फटका. चेंडू डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, सॉरी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय, सीमारेषा पार. चौका. आल्यानंतर नक्कीच उदेशच्या डोक्यावर पण थोडासा दडपण आला असेल, प्रेशर त्याच्यावर निर्माण झालेला असेल, कारण 2 चेंडूंवर 8 धावा गेल्या. राहिले किती? 4 चेंडू. आवश्यकता किती आहे तर 10 धावांची. 4 चेंडू 10 धावा. धनंजय इज ऑन अ फायर. याही वेळेला एक सेन्स अतिशय चांगल्या पद्धतीने डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलावते. 1 धाव निघते, बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. अतिशय चांगल्या पद्धतीने खाली क्षेत्र होतं, परंतु त्या क्षेत्रामध्ये अतिशय सूर्यकुमार ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीने खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, बॅटच्या वरच्या कडेला लागला, परंतु तरी सुद्धा या चेंडूवर 2 धावा निघाल्या. 10 धावा 3 चेंडूत आलेल्या आहेत. आता 3 चेंडूत 8 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपत नाही आहे या ठिकाणी, कारण सामन्यामध्ये चित्र प्रत्येक चेंडू गणित बदलते. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. धनंजय अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. एक षटकार 3 चौकारांच्या साहाय्याने त्याने आपली खेळी सजवलेली आहे. 26 धावांवर खेळतोय अद्यापर्यंत. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहा है यहाँ पे धनंजय. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्याच पद्धतीने खेळतोय. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्येतून सीमारेषा पार. धनंजयच्या बॅटिंगला खरोखर दाद द्यावी लागेल, कारण कोणत्याही प्रकारे मोठे स्ट्रोक्स न मारता केवळ ज्या ठिकाणी गॅप आहे त्या ठिकाणी चेंडूंवर तो प्रहार करतो आणि बरोबर चौकार वसूल करतो. या षटकात तब्बल 3 चौकारांची नोंद त्याच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. 14 धावा अशा पद्धतीने काढलेल्या आहेत. तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4 धावा. उदेश काय करणार? आता उदेशावर दबाव आलेला, परंतु दबावात त्याला झिडकारून द्यावाच लागणार आहे. 2 चेंडू 4 धावा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव झाली. दुसरी धाव होणार का? होय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली फेक आणि चांगल्या पद्धतीने कलेक्शन थर्ड अंपायर कडे सोपवला जातो. वाह, लाजवाब थर्ड अंपायर. खरोखर क्या बात आहे. ज्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला लागेल, त्या गोळीच्या वेगाने त्याने जबरदस्त फेक केली होती. गोलंदाजाने सुद्धा तो अचूकतेने चेंडू पकडला आणि यष्ट्या सुद्धा उद्ध्वस्त केल्या, परंतु त्याच वेळेला पंकज क्रीज मध्ये पोहोचलाय का आणि फलंदाज बाद. वाह, फलंदाज बाद.
3 धावांची आवश्यकता आहे. कहाणी में ट्विस्ट है. काय आजच्या दिवसातील पहिली सुपर ओव्हर होईल का? 2 धावा जर काढल्या तर सुपर ओव्हर होऊ शकते. हे जाणून आहेत सर्व खेळाडू. फलंदाज पंकज कुलाबकर थोडासा कमी पडला फलंदाज धावचीत, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. रमेश पाटीलने अतिशय चांगल्या गोळीच्या वेगाने चेंडू फेकला आणि गोलंदाजाने सुद्धा चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करून स्टंपला सुद्धा वेगात लावला. त्याच्यामुळे आता 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. चौकार बसेल की धावून 2 धावा काढतील. 2 धावा काढल्या तर सुपर ओव्हर. पब्लिक मात्र वाट बघते. सुपर ओव्हर, पब्लिक सुपर ओव्हर पाहिजे का? पाहिजे. बघूया काय घडणार आहे या मैदानात. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज धावण्यासाठी कोणाला आहे तर यश. एक बेस्ट ऍथलीट म्हणून त्याला पाठवला यशला, परंतु खरोखर धनंजयनी एक हाती किल्ला लढवत त्याला सोबत पंकजची साथ. काय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, एक चांगलं क्रिकेट या अक्षीच्या मैदानात बघायला मिळालेलं आहे. अतिशय. 1 चेंडू आणि 3 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतो चेंडू. लाजवाब स्ट्रोक्स. इट्स अ फॅन्टास्टिक शॉट. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. असताना 5,500 असे रश्मी